नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौकीदार भरती नाशिक आदिवासी विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत. तर त्या भरतीचा फॉर्म कसा भरावा याची डिटेल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आजचा JR आहे, तुम्ही बघू शकता 27 एप्रिल आजपासून नवीन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेले प्रकल्प अधिकारी 29 यांच्या शासकीय आश्रमशाळा वसतिगृह चौकीदार गट ड साठी ही जागा आहे. तर ही भरती गट ड ची आहे. तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आजपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. 27/4/2026 पासून ते 18/5/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की कशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. तर त्याआधी सर्वात आधी तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे की याचा फॉर्म कोण कोण भरू शकतो. शैक्षणिक अर्हता काय आहे, तर 10वी मिनिमम पाहिजे. 10वी पास असलेले सर्व विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. पण वयाची 18 ते 38 त्यांनी दिलेली आहे. कॅटेगरीमध्ये असल्यानंतर 43 पर्यंत भरू शकतात. तर 5 वर्षाची कॅटेगरीवाल्यांसाठी सूट आहे. सर्व विभागामध्ये बऱ्यापैकी चांगल्या जागा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असणं गरजेचं आहे. डोमेसाईल हे महाराष्ट्रीयनच असणं गरजेचं आहे. तर पेमेंट पण चांगले आहे. S1 श्रेणीची पेमेंट आहे तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत हा पेमेंट स्लॅब आहे. तुमचा 200 मार्काचा पेपर होणार आहे. मराठीसाठी 50 मार्क, इंग्रजीसाठी 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 50. टोटल तुम्हाला 2 घंट्याचा वेळ आहे. 120 मिनिटं भेटणार आहे. आणि चलन जे आहे ते 1,000 रुपये परीक्षा शुल्क तुम्हाला आकारण्यात येईल. व हा नॉन रिफंडेबल आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरताना विचार करूनच तुम्ही भरावा. अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे. तर चला आपण आता ऑनलाईन अर्ज कसा करावा याची मी तुम्हाला माहिती देतो. त्याच्यानंतर मी ट्रायबल डिपार्टमेंटच्या अधिकृत साईटवरती लॉग इन केलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शन दिसेल. रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे तुमचं, आणि लास्ट नेम इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला ईमेल ID, कन्फर्म ईमेल ID, त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन दिसेल व तिथे तुम्हाला पासवर्ड पण दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही सेट न्यू पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व तुमचा कस्टमाइज पासवर्ड निवडायचा आहे आणि सेट पासवर्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा पासवर्ड सेट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा लॉग इन करायचं आहे. तर साइन इन करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची डिटेल दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला फादर नेम टाकायचं आहे. फादर नेम भरताना तुम्हाला मिस्टर वगैरे काही न लावता एकदम नॉर्मली नेम भरायचं आहे. मदर नेमचं पण सेम. त्याच्यानंतर जेंडर निवडायचं आहे. आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथे ऑप्शन दिलेलं आहे. तुमच्या नावामध्ये काही चेंजेस असेल तर तुम्ही इथे ऑप्शन दिलेला आहे. चेंजेस असेल तर तुम्ही यस करू शकता. तुम्ही यस केल्यानंतर तुम्हाला राज्यपत्र सादर करावं लागेल की तुम्ही ही व्यक्ती हीच आहे म्हणून. त्याच्यानंतर आर यू डोमेसाईल इन द महाराष्ट्र स्टेट, तर यस, तुम्हाला हे ऑप्शन यस करायचं आहे. त्याच्यानंतर ही माहिती झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे अल्टरनेट मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आता तुम्हाला ॲड्रेस भरायचा आहे. स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि तुमचा ॲड्रेस, विलेज, लँडमार्क आणि पिनकोड हे टाकल्यानंतर सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर एज्युकेशन, शैक्षणिक पात्रता, एज्युकेशन डिटेल भरायची तुम्हाला. 10 बेसिक आहे. तुम्ही 10ची इथं माहिती दिली तरी चालत आहे. तर तुम्हाला इथं कोणत्या वर्षी तुमची 10वी झाली ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा कोणती युनिव्हर्सिटी आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड CBSE जे असेल तुम्ही निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज
CGPA जे असेल तुमचे, तुम्हाला एकूण किती मार्क होते व किती गुण मिळाले हे तुम्हाला द्यायचे आहे. त्याच्यानंतर तुमची 12th झाली असेल तर 12th ची माहिती द्यायची, ग्रॅज्युएशन पदवी असेल पदवीची, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा अदर तुमचं डिप्लोमा वगैरे असेल तर त्याची तुम्हाला इथे डिटेल द्यायची आहे. ही माहिती भरल्यानंतर पुन्हा सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला आयडेंटिटी अँड सोशल आयडेंटिटी ऑफ सोशल मायनॉरिटी मधून असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. मायनॉरिटी नाही तर नो करायचं आहे इथं. त्याच्यानंतर रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करायची तुमची NT SC OBC जी पण असेल तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म कुठे टाकणार आहेत तर कळवण, घाडेगाव, जव्हार, डहाणू, तालोदा, धुळे, नंदुरबार, नाशिक, पेण, यावल, शहापूर असे ऑप्शन आहे. तर तुम्हाला जे तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल तुम्ही निवडू शकता किंवा जिथे जागा जास्त आहे ते पण ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कुठली डिसेबिलिटी असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही यस नो ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही अनाथ असाल तर तिथं यस किंवा नोचं ऑप्शन दिलेलं आहे. प्रकल्पग्रस्त असाल तर ते निवडायचं. भूकंपग्रस्त असेल तर निवडायचं आहे, असेल तर हो, नसेल तर नाही. एक सर्व्हिसमॅन, तुम्ही आधी एक सर्व्हिसमॅन होता का त्याबद्दल पण तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्पोर्ट रिझर्वेशन, तुम्ही खेळाडू असेल तर त्याचा पण तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम फिल करायचं आहे. ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यस करायचं आहे, नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही इथं नो करू शकता. बट तुम्हाला नंतर मागितल्यानंतर तुम्हाला ते द्यावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिटी सिलेक्ट करायची. तुम्हाला एक्झामसाठी कोणते सेंटर अवेलेबल आहे, तुमच्या जवळचा जो जिल्हा आहे ते तुम्ही निवडायचा आहे. फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स, थर्ड प्रेफरन्स, फोर्थ प्रेफरन्स आणि 5 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही 5 सिटी निवडू शकता. तुमच्या जवळचे जिल्हे तुम्ही निवडायचे आहे. त्याच्यानंतर घोषणापत्र डिक्लेरेशन वरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आणि डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिटर्न डिक्लेरेशन हे जे दिसतंय तुम्हाला तसं लिहून तुम्ही तुमचं नाव आणि सही टाकून इथे अपलोड करायचं आहे. तर ही बेसिक डिटेल झाल्यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसतंय प्रोसेस टू पेमेंट, मॉडिफाय, बॅक आणि डॅशबोर्ड. तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रोसेस टू पेमेंट किंवा तुमच्या माहिती तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही मॉडिफाय करू शकता. तर फॉर्म भरण्याआधी तुम्ही सर्व डिटेल चेक करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक नको. त्याच्यामुळे तुम्ही मॉडिफाय करून एकदा नीट व्हेरीफाय करायचं की तुम्ही जी डिटेल भरली आहे ती व्यवस्थित आहे की नाही. एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये कुठलाही चेंज करता येत नाही, म्हणून आधी हे तुम्ही चेक करून घेणे महत्त्वाचं आहे. तर प्रोसेस टू पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो ओपन होईल. तर तुम्ही पे ऑनलाईन तुमच्याकडे ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही UPI ने पेमेंट करू शकता. तर हीच होती माहिती की मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजने बनवलेला आहे. मी पेमेंट वगैरे ह्या व्हिडिओमध्ये नाही केले. तर तुम्ही पेमेंट करून तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता व त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही सेव्ह करून ठेवणे गरजेचं आहे. नंतर तुम्हाला हॉल तिकीटच्या वेळेस हे रजिस्ट्रेशन ID वगैरे तुम्हाला लागणार आहे. तर हीच होती माहिती की फॉर्म कसा भरावा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व जे तुमचे मित्र वगैरे असतील ज्यांना फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचू शकता.